Hello everyone, welcome to all of you on our educational YouTube channel. Dear students, today we are going to learn that the icebreaker part of 12th standard first poem, that is poem number 2.1, Song of the Open Road. Let's see icebreaker part of given poem. See first question, choose the mode of travel that you would like the most for a journey. म्हणजेच काय, खाली काही प्रवासाचे प्रकार दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला सर्वात जास्त आवडणारा प्रवासाचा प्रकार आपल्याला निवडायचा आहे व तो आवडण्यामागचे रिझन देखील आपल्याला खाली लिहायचे आहेत. सी फर्स्ट ट्रॅव्हलिंग मोड एअरवेज, म्हणजेच काय, हवेतून केला जाणारा प्रवास. सेकंड वॉटरवेज, म्हणजेच पाण्याच्या मार्गातून किंवा पाण्यामधून केला जाणारा प्रवास. थर्ड आहे रेल्वे आणि फोर्थ आहे रोडवेज, म्हणजे रस्त्यावरून केला जाणारा प्रवास. या चार प्रवासाच्या प्रकारांपैकी आपल्याला एक चॉईस करायचा आहे. से आन्सर हिअर वी चूज एअरवेज ट्रॅव्हलिंग मोड. यू कॅन सिलेक्ट एनी अदर ट्रॅव्हलिंग मोड. नाव सी रिझन फॉर सिलेक्टिंग दिस मोड. फर्स्ट रिझन, टाईम सेविंग मोड इवन इफ इट इज कॉस्टली. सेकंड रिझन पहा, ॲफोर्डेबल नाव अ डेज ड्यू टू इकॉनॉमी एअरलाईन. थर्ड रिझन पहा, यूजफुल टू गो ऑल ओव्हर द वर्ल्ड इफ वन कॅन ऑफर्ड. अँड लास्ट रिझन, कॅन एन्जॉय बर्ड्स आय व्ह्यू ऑफ डिफरंट प्लेसेस. दीज आर दी सम रिझन्स फॉर चूजिंग एअरवेज मोड. नाव सी सेकंड क्वेश्चन, डिस्कस विथ युअर पार्टनर द प्रिपरेशन्स यू वूड लाईक टू मेक फॉर द जर्नी चूजन. म्हणजेच काय, तुम्ही एखादा प्रवास करण्याचा प्लॅन केला असेल तर त्या प्रवासासाठी कशाप्रकारे पूर्वतयारी कराल हे तुमच्या सहकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून इथे आपल्याला लिहायचे आहे. लेट्स सी आन्सर. सी फर्स्ट पॉईंट, वी स्ट्रिक्टली कॅरी रोड मॅप ड्युरिंग जर्नी. सेकंड पॉईंट, कॅरी फूड वॉटर एक्सेट्रा. सी थर्ड, कॅरी फार्मसी अँड मेडिसिन्स लाईक head pain tab or vomiting tab etc. See fourth point, carry umbrella, flashlight, toolbox etc. Now see next question, question number 3. Discuss the ways in which you would overcome the problems or hindrances or difficulties you face during your journey. म्हणजेच काय, तुम्ही प्रवास करत असताना काही समस्या किंवा अडचणी किंवा अडथळे येत असतात. येणाऱ्या समस्यावर तुम्ही कशाप्रकारे मात कराल किंवा त्याच्यावरती काय सोल्युशन तुम्ही निवडाल हे इथं आपल्याला लिहायचे आहे. लेट्स सी आन्सर. सी फर्स्ट पॉईंट, इन केस ऑफ प्रॉब्लेम आय वूड गो टू द नियरेस्ट प्लेस वेअर आय कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. सी सेकंड पॉईंट, आय वूड इन्फॉर्म माय फॅमिली about the problem. Third point, I would take any steps needed to see that the problem does not become worse. And last point, I would ensure that I am safe till the problem is resolved and I return home. These are the some ways to solve happening problems when we faced problems during journey. Now see next question. Question number 4. During every journey, we have to observe certain rules. Discuss your ideas of journey without any restrictions. You can begin like this. म्हणजेच काय, प्रवास करत असताना आपल्याला काही विशिष्ट नियम पाळावे लागतात आणि प्रवासाविषयी तुमच्या असणाऱ्या कल्पना किंवा नियम इथे आपल्याला लिहायचे आहेत. वन इज ऑलरेडी गिवन. सी फर्स्ट पॉईंट, I would go alone or go with selected friends or go with family. Now see second point, my friends and I love to have fun but none of us is ever unruly. We do always will respect the law and particular about others' safety and our own. See third point, we will be sure to never speed or drive rashly.
None of us smokes nor consumes forbidden substances like alcohol. And say, last point, we will also make sure we kept a long book to record our road trip for memories as well as guide for later trips, so we can avoid the mistakes.